मुकेश नेहमीच त्याच्या पत्नीला नटण्या मुरडण्यावरून घालून पाडून बोलत असे. अगं साधना, आता तुला एवढं नट मुरडायची काय गरज आहे? तुझ्या वयाकडे तरी बघ. तुम्ही तर वयाबद्दल बोलूच नका, तुमच्यापेक्षा लहानच आहे मी. बर, निदान तुझ्या पांढऱ्या केसांचा तरी विचार कर. तू भले किती चांगले कपडे घातलेस, मेकअप केलास, तरी तू म्हातारीच दिसणार आहेस. हो, म्हातारी तर मी आहेच, पण जरा नटले तर त्यात तुमचं काय जाणार आहे? अच्छा साधना, माझं काही जाणार नाहीये, पण जर तू नटणं मुरडणं थांबवलंस तर माझं खूप काही सावरलं. तुझा मेकअपचा खर्च, कपड्यांचा खर्च, दागिने वगैरे. म्हणजे आता तुम्ही माझा खर्चही मोजू लागलात? विचार करतोय की जर तू नटण्या मुरडण्यावर खर्च केला नसतास तर मी कमीत कमी आणखी एक घर नक्कीच विकत घेतलं असतं. घर घेऊन काय केलं असतं? आणखीन काय, दुसरं लग्न. तेव्हाच कोणीतरी दार वाजवलं आणि एक बाई त्यांच्या घरी आली. हा बोला, तुम्हाला कोणाला भेटायचंय? अगं साधना, मी जमुना आहे. तू मला ओळखलं नाहीस का? अगं तू एवढी तरुण कशी झालीस? तुझे केस तर माझ्यापेक्षाही जास्त पांढरे होते ना? हो, पण मी आजच वय कमी करायचा चहा घेतलाय आणि बघ, माझा तर कायापालटच झाला. काय, वय कमी करायचा चहा? हो, आमच्या गावात एका बाईने चहाची गाडी लावलीये. ती वय कमी करायचा चहा बनवते. झोप यायलाने म्हाताऱ्या माणसांचं वय कमी होतं. मी आणि माझे पती, आम्ही दोघांनी तो चहा प्यायला आणि बघ, आमचं वय कमी झालं. अरे वा, हे तर विलक्षण आहे. साधना आणि मुकेशचा मुलगा हे सर्व ऐकत होता. तुमचं वय तर कमी झालंय, पण या चहाचे काही दुष्परिणाम झाले तर? नाही बेटा, काहीही दुष्परिणाम होणार नाहीत. म्हातारपणात खूप आजार होतात, तारुण्याने काय त्रास होणार आहे? मी तर म्हणते तुझ्या आई बाबांना पण हा चहा पाज, त्यांचाही सगळा त्रास निघून जाईल. साधना आणि मुकेश एकमेकांकडे पाहतात. तुमचं काय मत आहे? जर एका चहाने माझ्या गुडघ्यांचं दुखणं बरं होणार असेल तर चहा प्यायला काय हरकत आहे? काहीच हरकत नाही. हो, तेही आहेच. चला, आपण दोघं चहा पिऊन घेऊया. साधना आणि मुकेश जमुना सोबत त्या चहावालीकडे गेले. अगं ताई, हे दोघे माझे शेजारी आहेत. हे दोघे वृद्धत्वाने त्रस्त झालेत. तू या दोघांनाही तुझा तो वय कमी करायचा चहा पाज ना. हो हो, का नाही. त्या बाईने साधना आणि मुकेशला एक एक कप चहा दिला. आता माझा वय कमी करणारा चहा एका घोटात प्या आणि पहा चमत्कार. साधना आणि मुकेशने तो चहा प्यायला आणि लगेचच त्यांचं वय कमी झालं. त्यांचे पांढरे केस काळे झाले. अरे वा, हा तर चमत्कारच आहे. धन्यवाद ताई, तुझे खूप खूप आभार. तू माझे गुडघ्याचे दुखणे बरे केलेस. हो, आणि माझेही. ही सगळी माझ्या चमत्कारी चहाची कमाल आहे. आता तुम्ही दोघं आरामात जगात जा. साधना आणि मुकेश त्या बाईला धन्यवाद देऊन निघाले. जेव्हा दोघे घरी परतले तेव्हा त्यांच्या मुलाने रमणने त्यांना ओळखलंच नाही. आई, बाबा, तुम्ही दोघं? हो, बघ, आम्ही तरुण झालो. आता तुला आमच्यासाठी औषधं आणायची काही गरज नाही. सर्वात चांगली गोष्ट आहे की तुमचे सगळे रोग बरे झालेत. हो बाळा, आज आम्ही खूप आनंदात आहोत. त्या दिवशी मुकेशचं अख्खं कुटुंब आनंदात होतं. दुसऱ्या दिवशी रमण उठला तेव्हा त्याचे आई बाबा अजूनपर्यंत झोपलेले होते. आई, बाबा, आई, बाबा, हे काय झालं? आई, बाबा. जेव्हा रमणच्या हाका मारण्याने त्याचे आई बाबा उठले नाहीत तेव्हा तो त्यांच्या खोलीत गेला आणि आतलं दृश्य पाहून तो ओरडला. आई, बाबा, हे काय झालं? आई, बाबा. त्याचे आई बाबा दोघेही पुतळे बनले होते आणि तो तिथेच उभा राहून रडत होता. शेजारच्या घरातूनही रडण्याचा आवाज येत होता. रमण तिथे गेला तर तिथले वृद्धही पुतळे बनले होते. रमण त्यांच्या घरी सुद्धा पाहायला गेला. दोघेही
हे दोघे सुद्धा, माझे आई बाबा सुद्धा पुतळे झालेले आहेत. त्यांना बाहेरून गावातील आणखी लोकांच्या रडण्याचे आवाज येऊ लागले. चल बाहेर बघूया. जेव्हा ते बाहेर गेले तेव्हा बाहेर अनेक लोक रडत होते. तुमच्या घरातले वृद्ध सुद्धा पुतळे बनले आहेत का? ओ माझी आई, माझे आई बाबा दोघेही. अरे देवा, आता आपण काय करायला हवं? ती वय कमी करणारी चहावाली सुद्धा पळून गेलीये. आपण तिला पकडून बदडून काढायला हवं. तिच्यामुळे आज आपल्या आई बाबांची ही स्थिती झालीये. मला नाही वाटत की ती वय कमी करणारी कुणी सामान्य स्त्री असेल. आपण सर्वात आधी बाबांकडे जाऊन या समस्येवर उत्तर शोधायला हवं. हो, हे बरोबर आहे. रमण आणि काही गावकरी सिद्ध बाबांच्या घरी पोहोचले. बाबा, आमचे आई बाबा पुतळे झाले आहेत. त्या सर्वांनी वय कमी करणारा चहा प्यायला होता आणि त्यांची ही स्थिती झाली आहे. हे त्यांचंच काम आहे. ती चिटकीण चहा पाजून सर्वच म्हाताऱ्या माणसांना वशमध्ये करतेय आणि मग त्यांची सगळी शक्ती चोरून त्यांना पुतळे करून टाकते. काय? हो, त्या वाईट चिटकिणीला खूप शक्त्या हव्यात, म्हणून ती सर्वांच्या शक्ती काढून घेते. आमचे आई बाबा पुन्हा पूर्ववत कसे होतील बाबा? तुमच्या आई बाबांनी त्यांच्या मर्जीने चहा प्यायला होता. आता एकच मार्ग आहे. जर त्या चिटकिणीने तिचा चहा प्यायला तर ती भस्म होऊन जाईल. म्हणजे आम्हाला त्या चिटकिणीला शोधून जबरदस्तीने तो चहा पाजायचा आहे? जबरदस्तीने नाही, तर तिने मर्जीने तो चहा प्यायला हवा. पण लक्षात ठेवा बाळा, ती चिटकीण कसं असणार आहे? तुला तुझ्या युक्तीने तिला हरवावं लागेल. मला समजलं बाबा, पण मी तिला शोधणार कसा? ती तुझ्या गावाच्या दक्षिण दिशेला गेली आहे. तू त्या दिशेला शोध घे, ती तुला नक्की सापडेल. धन्यवाद बाबा. देव तुझे रक्षण करो. बाबांचा आशीर्वाद घेऊन गावकरी आणि रमण तेथून निघून गेले. रमणने वेषांतर केलं. त्याने त्याचे केस आणि मिशी पांढरी केली आणि दक्षिण दिशेला निघून गेला. पुढील काही दिवस रमण एका गावातून दुसऱ्या गावात चालत राहिला आणि मग एक दिवस त्याला एका झाडाखाली एक चहावाली दिसली. बहुतेक हीच ती चहावाली असणार. रमण तिच्या जवळ गेला. या या, माझा चहा पिऊन पुन्हा तरुण व्हा. हा काही सामान्य चहा नाही, वय कमी करणारा चमत्कारी चहा आहे. खास तुमच्यासारख्या म्हाताऱ्या वयस्कांसाठी. एकदा हा चहा प्या आणि तुमची सगळी दुःख संपून जातील. शेवटी तू सापडलीसच. रमणने तो चहा घेतला आणि चहाचा घोट घ्यायचं नाटक केलं. तू 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 एवढा घाण चहा मी आयुष्यात प्यायला नव्हतो. चहात मीठ कोणी घालतं का? असं होऊच शकत नाही. माझ्या चहात मीठ असूच शकत नाही. मग मी काय खोटं बोलतोय? तुला एवढीच खात्री असेल तर तुझा चहा स्वतः पिऊन बघ. त्या बाईने चहाचा एक ग्लास उचलला आणि विचार न करता चहा पिऊ लागली. बाई चेटकिणीच्या रूपात आली आणि चहा प्यायला बरोबर तिचं शरीर जळू लागलं आणि क्षणभरात ती जळून राख झाली. आता माझे आई बाबा बरे झाले असतील. मी लगेच गावी परत जातो. रमण त्याच्या घरी आला तर त्याचे आई बाबा अगदी बरे होते. आई बाबा, तुम्ही बरे झालात? देवा, तुझे खूप खूप आभार. रमण दादा. रमण आणि त्याचं कुटुंब घरातून बाहेर आलं. दादा, आज तुमच्यामुळे गावातले सगळे वृद्ध बरे होऊ शकले आहेत. आभार, तुमचे खूप खूप आभार. हो दादा, तुम्ही आमच्यासाठी देवच आहात. गावकऱ्यांनी रमणचे आभार मानले. साधना आणि मुकेशला त्यांच्या रमणचा अभिमान होता. शेवटी चेटकिणीचा अंत झाला आणि वय कमी करणाऱ्या या चहाच्या जाळ्यातून सगळे स्वतंत्र झाले.